तुम्ही बघत आहात जनमत मराठी। त्र्यंबकेश्वर शहरातील युवकाची गोळ्या झाडून हत्या करणारे मारेकरी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांची कामगिरी। 21/12/2024 रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानीजवळ युवक निलेश रामचंद्र परदेशी राहणार पाचाळी गढई त्र्यंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्यांच्या अज्ञात सहकाऱ्यांच्या मदतीने निलेश परदेशी यांच्यावर गोळीबार करून त्यास जीवे ठार मारले म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 229/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(3)(5) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3(5)(37) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घडलेली परिस्थितीची पाहणी करून गुन्ह्यातील अज्ञात मारेकऱ्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे यांच्या पथकांचा गुन्हा घडल्यापासून सतत त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर तसेच पालघर जिल्ह्यातील खेडोपाड्यांमध्ये अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू होता। आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होती मी प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे। सर, या महिलेच्या सासरकडनं कुठं काही तिला त्रास होता म्हणून तिने असं पाऊल नाही, अजिबात नाही, तसं काही प्रकार नाही। उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो। काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळ्याहून तिच्या घरी आला 9:30-10 वाजता रात्री। हिने एक बाळ आणलेलं आहे, ते घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत। तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेची, त्यांना डाऊट आला होता की ही महिला काहीतरी सांगते आणि आमचं धुळ्याचा तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे, एवढे आम्हाला क्लिअर कट। आणि श्रेवंत साहेबांनी पात्र पर्यंत आमची टीम पोहोचलेली होती। ही जी महिला आहे ही मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये। ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एका जागी ती थोडी रागीट स्वभावाची आहे, एवढंच सांगतात, बाकी काही सांगत नाही। असं यापूर्वी असा काही प्रकार नाही। घडल्यानंतर आम्हाला आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सरांनी सांगितलं का 5 महिन्याचं बाळ हे सिव्हिल हॉस्पिटलमधून एका महिलेने नेलेले। त्याप्रमाणे कड सरांनी आमच्या 2 टीम तयार केल्या, एक तोडकर सरांची टीम आणि एक माझी टीम। तोडकर सरांची टीम ही सिव्हिल हॉस्पिटलमधले कॅमेरे बघत होती, तसंच आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरचे CCTV फुटेज चेक करत होतो। नंतर आम्हाला त्यांच्या टीमकडून एक माहिती भेटली का ती महिला ही आउट गेटनी बाहेर पडलेली। त्याप्रमाणे आम्ही आउट गेटचे आजूबाजूचे CCTV फुटेज तपासले असता ती महिला आम्हाला ते लहान बाळ एका रिक्षामध्ये घेऊन जाताना दिसली। नंतर आम्ही ते रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला रिक्षावाला तिथे भेटला। रिक्षावाल्याला आम्ही विचारपूस केली का तू या महिलेला पुढे सोडलेले, तर त्याने आम्हाला अशी माहिती दिली की त्या महिलेला मी निमाणीमध्ये नेऊन सोडलेले। तर आम्ही निमाणीमध्ये जिथे जाऊन आम्ही तपास केला तर तिथे लाईट गेल्यामुळे आम्हाला काही जास्त CCTV फुटेज तिथे दिसले नाही, परंतु ती महिला तिथे उतरल्याची आम्हाला तिथे आजूबाजूच्या लोकांनी आणि तिथे आम्हाला समजलं। त्याच्यानंतर तोडकर सरांना माहिती भेटली होती का ती महिला धुळ्याची आणि ती कुठे कुठे जाऊ शकते वगैरे। नंतर पुणे आमचे कड सर यांना माहिती भेटली की ती दिंडोरी येथे वगैरे आहे म्हणून। नंतर मग आमच्या एक टीम तिथे जाऊन त्या महिलेला ताब्यात घेतलेले। त्या महिलेला ज्यावेळेस तुम्ही ताब्यात घेतलं त्यावेळेस तिने काही विरोध केला होता का? नाही, तिने विरोध केला नाही। ज्यावेळेस तुम्ही काल दिनांक 4/1/2025 रोजी 5 दिवसाच्या बालकाचे अपहरण झाल्याबाबतची माहिती मिळाली ती सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार व कड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट दिल्यानंतर सदर महिलेने ते बाळ कोणत्या मार्गाने नेलं असेल याबाबतची पहिली CCTV फुटेजची पाहणी केली। त्यानंतर पाहणी केल्यानंतर असं दिसलं की ती मागच्या आउटर गेटने जाते आहे, त्यामुळे त्या आउटर गेटने जाल्यानंतर ती एक माहिती काढली। त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी काढली की सदर महिला ही हॉस्पिटलमध्ये कोणाकोणाशी बोलते, मग ती एक 13 ते 14 वर्षाच्या मुलीसोबत ती बोलत असल्याची ती माहिती प्राप्त झाली। त्या महिलेला 13 ते 14 वर्षाच्या
मुलीला शोधण्याचा आम्ही पहिले प्रयत्न केला. मग प्रयत्न केल्यानंतर ती असं निष्पन्न झालं की ती निफाडमध्ये एक गाव आहे, त्या गावाला ती तिथं राहते. त्यामुळे आम्ही तात्काळ मान्य वरिष्ठांना कळवून कड सरांच्या आदेशानुसार तात्काळ निफाड येथे गेलो. निफाड येथे जाऊन त्या मुलीला समजावून तिच्याकडनं सर्व माहिती पहिले हस्तगत करून घेतली. त्यावेळेस आम्हाला असं निष्पन्न झालं की सदर महिलेचं नाव हे सपना आहे आणि तिचं वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे आणि ती रंगाने गोरी आहे आणि तिने अंगामध्ये मरून रंगाची सलवार कमीज घातलेली आहे आणि ती प्रॉपर धुळ्याची राहणारी अशी प्रथम आम्हाला माहिती मिळाली. ती माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या जोरावर आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होऊन त्या महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. असं आहे. सिव्हिल हॉस्पिटल येथे एका प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली. त्यावरून 29 तारखेला प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या 2 दिवसापासून एक अनोळखी महिला या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय. परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली. त्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. सदरचं प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट 1 त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन्स सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले. त्या ठिकाणी जाऊन जे CCTV फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कट साहेब त्यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते. निफाडला टीम गेली. त्यावरून त्या महिलेचं वर्णन त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली. तपास चालू असतानाच CCTV फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये. दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे. तिथे टीम पाठवण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी प्रभारी अधिकारी व युनिट 1चे मधुकर कट साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे. अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट 1चे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली. तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली. त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी ते बाळ मिळून आलं. रात्रीच बाळाला ताब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर सदर प्रकरणी युनिट 1चे प्रभारी अधिकारी मधुकर कट साहेब त्यांचे API तोडकर साहेब श्रीवंत साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस अंमलदार आणि त्याचबरोबर पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मदत म्हणजे ॲक्च्युली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील असा गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळवलेलं आहे. एक सपना मराठी म्हणून सदर महिलेचं नाव आहे. तिला बाळ होत नव्हतंय म्हणून तिने हे पाऊल उचललंय. सर रेकी वगैरे केली होती का ह्या महिलेने बाळ घेऊन जाताना? काय ती 2 दिवसापासून त्या वार्डमध्ये होती आणि त्या ठिकाणी 2 महिला म्हणजे ह्या फिर्यादी व्यतिरिक्त अजून एक दुसरी महिला तिथे प्रसूती झाली होती आणि या दोन्ही बाळांच्या जवळपास ती 2 दिवसापासून सानिध्यात होती. सर हे महिलेचं डिस्चार्ज झाल्यानंतर डिस्चार्जच्या प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिलेला ह्या आरोपीने सांगितलंय की मी ह्या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून ताब्यात घेतलं होतं. सर सिव्हिलमध्ये सुरक्षा रक्षक असतात, CCTV असतात, पण सिव्हिलमध्ये याही प्रकार बाहेर काढला म्हणजे काय नक्की?
आता सुरक्षा म्हणजे ॲक्च्युली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. सुरक्षा रक्षक जे आहे ते बाहेर असतात, म्हणून ते प्रत्येक वॉर्डमध्ये हजर राहत नाही. त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय की आतमध्ये कोणी नाही आहे. त्यामुळे 2 दिवसापासून ती त्यांच्याशी संवाद साधत होती, त्याच ठिकाणी राहत होती, बाळाला सांभाळत होती. त्यामुळे फिर्यादीला पण असं काही संशय आला नाही. पूर्वनियोजितच तिने सगळा प्लॅन केला. अगदी बरोबर. 2 दिवसापासून रेकी चालू होती, तिला हे करायचंच होतं आणि त्यातून तिने हे कृत्य केलेलं आहे. कुठली महिला उच्च शिक्षित असल्याचं म्हटलं, नेमकं काय त्यामध्ये? सदर महिला धुळे येथे मेडिकलमध्ये काम करते. तिचं काहीतरी MBA पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शनही झाल्याबाबतची माहिती मिळत आहे. तिचे पती काय करतात? तिचे पती ITI झालेले आहेत आणि कुठे काम करतात. याबाबतची कल्पना तिच्या मिस्टरांना होती का? नाही, तिच्या मिस्टरांना याबाबत काही माहिती नाही. सोबत होते का? नाही, सोबतही नव्हते. सध्या परिस्थितीत दोघं एकत्र राहतात. हो, एकत्र राहतात. आणि ज्यावेळी या मुलीने बाळ घेतलं, ती नेमकी कुठे गेली होती आणि यात नेमकी कसं हे झालं? बाळ घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटीमध्ये निमाणी इथे सूर्या हॉस्पिटल येथे गेली होती. रिक्षा केली, तर रिक्षावाल्याला 80 रुपयेही दिले आणि त्यानंतर मग ती पाथरवट लेन ही पंचवटीच्या हद्दीत दिली. इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कुणी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली ती आणि तिथून मग तिने भावाला बोलावून ती भावाबरोबर वडिलांच्या घरी गेली. घरच्यांना काय तिने सांगितलं होतं? घरच्यांनी आपल्याला 9 महिने घरच्यांना तिने यापूर्वी असं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे 9 महिन्यापासून आणि 2 दिवसापूर्वीच बाळंतीण झाली, असंही तिने वडिलांना फोनद्वारे काहीतरी सांगितलं होतं. तपासादरम्यान मयत व्यक्तीचा पूर्व इतिहास व त्याचे सध्याचे दैनंदिन व्यवहारांबाबत गोपनीय माहिती घेण्यात आली. तसेच त्याचे नजीकचे मित्र, नातेवाईक व त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांकडे याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. त्यावरून गोपनीय माहिती काढून मयतास ठार करणारे गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवारातील असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. जबाबदारी न्याय